म्हणतात ठाऊक आहे? तुझं वेड लागलंय म्हणे मला. तूच म्हणे माझ्या डोक्यात भरवून दिलंस आणि सावकारी सोडायला लावली. सत्यानाश ओढवून घेतला. पण त्यांना हे कुठे ठाऊक आहे की तुक्याला या रुक्या टक्याच्या धनापेक्षा चिरकाळ टिकणाऱ्या तुझ्या भक्तीच्या अक्षय धनाची ओढ लागली. नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर वसलेल्या देहू नगरीमध्ये. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि लाखो वारकऱ्यांचं श्रद्धेचं केंद्र. ज्ञानबा तुकाराम हा गजर महाराष्ट्रात प्रत्येकाला परिचित आहे. पण या गजरामागे असलेला इतिहास, संत तुकाराम महाराजांचं जीवन आणि त्यांची पवित्र भूमी प्रत्यक्ष अनुभवण्याचं भाग्य प्रत्येकाला मिळत नाही. देहू हे केवळ एक गाव नाही, ही भक्तीची परंपरा आहे, अभंगांची भूमी आहे आणि विठ्ठल नामाचा अखंड प्रवाह आहे. आपण उभे आहोत संत तुकाराम महाराज मंदिरात. वारकरी संप्रदायासाठी हे मंदिर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. मंदिरात प्रवेश करतानाच हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि प्रसन्न वातावरण मनाला शांत करून जातं. संत तुकाराम महाराजांचा जन्म याच देहूमध्ये झाला. समाजात अनेक अडचणी, अन्याय आणि संकट असताना सुद्धा त्यांनी अभंगाच्या माध्यमातून भक्तीचा आणि समतेचा मार्ग दाखवला. मंदिरात दर्शन घेताना त्यांच्या या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवणिया, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठलावरील त्यांची नितांत श्रद्धा या अभंगातून अनुभवता येते. आता आपण आलो आहोत संत तुकाराम महाराजांच्या निवासस्थानाजवळ. हे ते ठिकाण आहे जिथे त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. इथेच संसार सांभाळत असताना त्यांनी हजारो अभंगाची रचना केली. तुकाराम महाराजांच्या जीवनात अनेक संकट आली. दुष्काळ, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक दुःख यांचा सामना त्यांनी केला. पण त्या प्रत्येक अनुभवाला त्यांनी भक्तीमध्ये रूपांतरित केलं. त्यांच्या विचारांची उंची दाखवणारा एक अत्यंत सुंदर अभंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगात येत. या काळी ओळीमधून निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं आणि जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन दिसून येतो. आता आपण आलो आहोत वैकुंठ गमन स्थळी. वारकरी परंपरेनुसार हे पवित्र स्थान मानलं जातं जिथून संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. ही घटना श्रद्धेचा विषय आहे आणि शेकडो वर्षापासून वारकरी परंपरेत अत्यंत भक्तिभावाने सांगितली जाते. या ठिकाणी आल्यावरती एक भाविकांच्या मनात हा अभंग उमटतो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्मतुटी. या ओळींमध्ये विरह आहे, भक्ती आहे आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची भावना सुद्धा आहे. मंडळी, हे आहे देहू गावातील भव्य गाथा मंदिर. हे मंदिर संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेला समर्पित आहे. दूरवरून दिसणारं हे मंदिर देहूचं एक प्रमुख आकर्षण सुद्धा आहे. मंदिरांच्या भिंतीवर आणि विविध भागांमध्ये तुकाराम महाराजांचे अभंग अक्षरशः कोरलेले आहेत.
त्यांच्या अभंगामधून समाज प्रबोधन, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला गेला आहे. गाथा मंदिरात फिरताना जाणवतं की तुकाराम महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर एक महान समाज सुधारक आणि विचारवंत होते. त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध अभंगापैकी एक, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मानवतेचा इतका सुंदर संदेश फार कमी शब्दात व्यक्त होऊ शकतो. वारी जवळ आली की संपूर्ण देहूचं रूप बदलून जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी येथे येतात. भगव्या पताका, टाळ मृदुंग, दिंड्या आणि हरिनामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. संत तुकाराम महाराजांची पालखी याच देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करते. पालखी प्रस्थानाचा दिवस हा प्रत्येक वारकरीसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा क्षण असतो. जिथे आपण आज शांतपणे फिरत आहोत त्याच रस्त्यांवर वारीच्या काळात लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत चालत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गाईन अहर्निशी मुखी नाम. आजही लाखो वारकरी या ओळी जगत आहेत. देहू प्रवास संपताना एक गोष्ट खूप जाणवते. संत तुकाराम महाराजांचं कार्य हे केवळ एका काळापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी दिलेला समतेचा, भक्तीचा आणि मानवतेचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. इंद्रायणीच्या काठावर उभी असलेली ही देहू नगरी आजही प्रत्येक भाविकाला, प्रत्येक वारकऱ्याला आणि प्रत्येक मराठी माणसाला त्याच प्रेमाने साथ घालत आहे. जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानबा तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.